पुण्यामध्ये महिला आयोग काम करणार आहे की नाही? आयोग जागा आहे की निद्रावस्थेमध्ये? कोथरूडमध्ये हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर घटना घडते आणि महिला आयोगाला त्याची जाणीव सुद्धा नाही. पोलिसांकडून महिलांना, मुलींना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली जाते, त्यांची जात काढली जाते, त्यांच्या चारित्र्यावर वाईट बोललं जातं. हाकेच्या अंतरावर 2 खासदार आहेत या पुण्याचे लाडके. एक केंद्रात मंत्री आहेत आणि दुसरे राज्यसभेवर आहेत. महिलांच्या या गंभीर गोष्टीबाबत त्यांचं लक्ष आहे की नाही? 8 आमदार काय करतात पुण्यामध्ये? लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी आहे की नाही? काय चाललंय पुण्यात? आधुनिक पेशवाई आली की काय? अधिकारी खुर्चीवर बसून जर जात काढत असतील, अर्वाच्य भाषेत बोलत असतील, तुमचा मर्डर होईल, तुमचं वाईट होईल, अशा पद्धतीच्या भूमिका मांडत असतील आणि रक्षकच जर भक्षकाची भूमिका घेत असतील आणि सरकार सहित सगळे जर त्यांना पाठीशी घालत असतील, महिलांनी कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण मागायचं कुणाकडं? त्यांची काय चूक आहे? कोथरूडमध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये महिलांना ज्या पद्धतीची वागणूक दिली आणि त्या पोलिसांवर जर गुन्हा दाखल व्हावा म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्तांकडे पुण्यातल्या सगळ्या सामाजिक राजकीय संघटनाचे कार्यकर्ते ठिय्या मांडून बसत असतील आणि दाद मागत असतील, तर बिघडलं कुठं? त्या महिला काय सराईत गुन्हेगार आहेत का? त्यांचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? त्यांनी याच्या अगोदर कुठं कुणाला फसवलंय का? त्यांच्या काही वाईट चुकीच्या गोष्टी कुणी निदर्शनास आणून दिल्यात का? त्या महिलांची चूक काय? त्या पुण्यात राहतात म्हणून? बर, छत्रपती संभाजीनगरची महिला त्यांच्या सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून ती पुण्यामध्ये येते आणि ती त्यांच्या मैत्रिणीकडे मदत मागते आणि मदत करणाऱ्या त्या 2 मैत्रिणींना तो सासरा नावाचा रानटी व्यक्ती जाऊन धमक्या देतो, विना परवानगी त्यांच्या रूम मध्ये घुसतो, त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब करतो आणि सांगतो की मी पोलीस अधिकारी आहे म्हणून, जो की रिटायर झालाय. पोलीस त्याला मदत कशी काय करतात? छत्रपती संभाजीनगर ते पुणे तिथले पोलीस अधिकारी इथं शिंदे नावाच्या मॅडम येऊन जर दमदाटी करत असतील, इथल्या पाटील नावाच्या मॅडम, कामटे नावाचे ते कोण अधिकारी, आणि या सगळ्यांना पुण्याचे सीपी, डीसीपी पाठीशी घालतात. बर, जात काढून काय मिळालं तुम्हाला? हा पुरुषार्थ आहे का? तुम्ही पदावर खुर्चीवर बसताना, सेवेत रुजू होताना किंवा आमदार, खासदार, मंत्री सुद्धा पदाची शपथ ग्रहण करताना मी दुसऱ्यांची जात काढेल, मी दुसऱ्यांची अवकात काढेल, त्यांच्या चारित्र्यावर बोलेल, अशा पद्धतीची शपथ घेतली जाते का? शपथ कशाची घेतली जाते? आणि काय चाललंय? हे आधुनिक पेशवाईचं लक्षण नाही तर काय? बरं, अधिकाऱ्यांवर संस्कार काय वाईट झाले असतील का? जर ते त्या पदापर्यंत पोहोचले, आता इथून पुढे राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या नवीन सुरुवातीच्या ट्रेनिंग मध्ये संस्काराची सुद्धा एक शिदोरी या अधिकाऱ्यांना द्यावी लागेल का? आणि काय सांगतात डीसीपी महोदय? डीसीपी म्हणतात की 4 भिंतीच्या आतलं हे प्रकरण आहे, आम्हाला अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही. त्या महिलेचा विनयभंग झाला, तिला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यांनी ठरवून हे संघटित कृत्य केलेलं आहे. महिला सुरक्षित नाही, तिच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी एखाद्या नियोजित ठिकाणी जर घडल्या असतील तर हा फार मोठा क्राईम आहे. तोही पोलिसांकडून घडलाय त्यांच्या आशीर्वादाने. याच्यात भरपूर सगळी मिलीभगत आहे आणि पोलीस म्हणतात गुन्हा दाखल करता येणार नाही,
4 भिंतीच्या आत असल्यामुळे कुणीच बघितलं नाही, कदाचित हे खोटा आरोप करत असतील. मग याच्या अगोदर जेवढ्या अॅट्रॉसिटीच्या केसेस झाल्या तिथं हाच रेशो लावलाय का? मग तिथं खोट्या का खऱ्या कशा अॅट्रॉसिटी दाखल झाल्यात? आणि जर जो अधिकारी, मग ती महिला असो किंवा पुरुष असो, ती त्या पदावर आहे आणि ती जर चुकीचं बोलत असेल, जातीवादी बोलत असेल, चुकीची ट्रीटमेंट देत असेल, महिलांच्या सामाजिक, वैचारिक, सार्वजनिक भावनांना ती ठेच पोहोचत असेल, त्यांच्या शरीराला त्या ठिकाणी इजा पोहोचवण्याचं कृत्य होत असेल, हा गुन्हा नाहीये. डीसीपी याच्यात गंभीर नाही. आणि गोंधळ घातला रात्रभर, त्याच्यानंतर ते काहीतरी थातूर लिहून देतात. पोलिसांवर मला असं वाटतं कुणाचा तरी दबाव आहे. सगळेच पोलीस वाईट आहेत असं म्हणणार नाही. पुण्याचे माननीय पोलीस आयुक्त अत्यंत शिस्तबद्ध आणि कठोर शासन आणि कायद्याचं पालन करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मितेश कुमार साहेबांकडून खरं तर पुण्यामध्ये आत्ताची जी काही लॉ अँड ऑर्डर आहे, ठीक आहे, पुणे मोठं आहे, कुठं काय घडत असेल पोलिसांना सांगून कोणी चुकीचं करणार आहे का? पण संबंधित पोलीस स्टेशनची जी मंडळी आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल करणं अपेक्षित आहे की नाही? कबाब बडा ना भैया सबसे बडा रुपया म्हणून सगळीकडून त्यांना जर चिरीमिरी मिळणार असेल म्हणून गुन्हेगारांना पोचणार असतील. राज रोज पुण्यामध्ये कोयता गँग फिरते, चड्डी गँग फिरते, महिला सुरक्षित नाहीत, दादागिरी वाढली, कुणी कुणाचं त्या ठिकाणी धाक राहिला नाही पोलिसांचा. त्यांना कठोर शासन करायचं सोडून सामान्य कार्यकर्त्यांना, सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, एवढंच काय सर्वसाधारण महिलांना, व्यक्तीला तुम्ही जर त्रास देणार असेल, त्यांची जर चारित्र्याची आणि इज्जतीची जर वरात काढणार असाल, वाईट बोलत असाल, हे अत्यंत दुर्दैवी आहे, निषेधार्ह आहे. आणि याचं समर्थन खरं तर केलंच नाही गेलं पाहिजे. तू ह्या जातीचे, तू त्या जातीचे, तुम्ही असल्याच आहेत, तुम्ही घाणेरडीच कामं करणार, तुम्ही त्याच्यासोबतच हे करणार, ही भाषा पोलिसांची एखाद्या स्त्री सोबत म्हणजे विकृतीचं उत्तम दर्शन आहे. आणि याचा निषेध करावा तेवढा कमी. आणि तमाम पुणेकर, महाराष्ट्रातली जनता सुद्धा ही घटना सगळी पाहते. ही वादळापूर्वीची शांतता आहे. असे जर प्रकार घडत राहिले तर नक्कीच आज ना उद्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या घटनातून जर सगळ्या गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात असेल, पूर्वी रस्त्यावरचे गुन्हेगार होते, आता तर वर्दीतलेच आहेत. बरं, माझं म्हणणं पोलिसांना दोष देण्याचं नाहीच आहे. सगळेच पोलिसांनी चुकीची भूमिका घेतली असेल मी अजिबात म्हणणार नाही, पण या गोष्टीची चौकशी तरी झाली पाहिजे ना. जर मुली जरी चुकीच्या असतील, चुकले असतील, त्यांनी काही चुकीचं बोललं असतील, तर योग्य तपास करा. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण त्या मुली त्यांना इतकं वाईट बोलून त्या कशाला पोलिसांवर आरोप करतील? पोलिसांवर इतके गंभीर आरोप करायचा, पोलिसांची बदनामी करायचा त्या मुलींचा काय दोष आहे? त्यांची काय दुश्मनी आहे का त्यांच्यासोबत? याचा सुद्धा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि जर पोलीस त्याच्यावर काय करत नसतील तर हे प्रकरण न्यायालयात जाऊन सुद्धा याच्यावर काहीतरी गंभीर पावलं उचलली जाऊ शकतात. हे नाकारता येणार नाही. ती लोक जाणकार आहेत, त्यांच्यासोबत सगळे लोकप्रतिनिधी आणि इतर लोक आहेत, सामाजिक चळवळीत, राजकीय चळवळीतले कार्यकर्ते आहेत. पण पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. पण जे चुकीचे आहेत त्या चुकीच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी पाठीशी घालू नये, हा साधा सरळ अर्थ आहे. आणि हे गंभीर आहे आणि हे पोलिसांकडून होणं अपेक्षित नाही. आजपर्यंत ससूनमधून किंवा इतर प्रकरणामध्ये पोलीस कसे गुन्हेगारांच्या पाठीशी असतात हे पुण्यात तरी वेगळं सांगायची गरज नाही. आज ज्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि ज्या घडतायत ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध, कोणीही गुन्हेगार असू द्या, त्याच्यावर शासन झालं पाहिजे. माझं हे प्रामाणिक मत आहे. तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. जय शिवराय. आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येक व्यक्तीपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या.